नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे स्वराज्याची पहिली पहाट तोरणागडाच्या विजयाची कहाणी. इसवी सन 1646मध्ये सह्याद्रीच्या उंच डोंगरांमध्ये एक स्वप्न आकार घेत होते. ते म्हणजे स्वराज्याचं स्वप्न. आणि त्या स्वप्नाचे शिल्पकार होते अवघ्या 16 वर्षाचे आपले शिवबाराजे. अवघ्या 16 वर्षी हरीश्वरावर आपल्या वडिलांसोबत स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली व महाराजांनी ठरवले की पुण्याजवळ वेल्हे तालुक्यात उभा असलेला भक्कम तोरणागड जिंकायचा. समुद्रापासून तब्बल 4603 फूट उंच असलेल्या आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा गड जिंकणे म्हणजे अशक्य काम होते. पण आपले शिवबाराजे साधे योद्धा नव्हते, ते दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली होती. महाराजांनी आपली सवंगडी गोळा केली व मावळ्यांना म्हणाले, मावळ्यांनो, हा गड जिंकला तर स्वराज्याचा पाया मजबूत होईल. आपण शत्रूला ताकदीने नाही तर बुद्धीने हरवलं पाहिजे. व मावळ्यांचा एक जयघोष घुमला, हर हर महादेव. शिवाजी महाराजांनी थेट हल्ला केला नाही. त्यांनी चातुर्याने योजना आखली व आदिलशाहीला किल्लेदाराचा विश्वास घेतला आणि योजनेच्या बळावर गड स्वार करून रक्ताचा एकही थेंब न सांडता तोरणागड फतेह केला. त्या दिवशी सह्याद्रीत एक नवीन सूर्य उगवला. तोरणावर भगवा झेंडा फडकला, अभिमानाने फडकवला व स्वराज्याचा पहिला विजय नोंद झाला. महाराजांनी तोरणागडाच्या विजयानंतर गडाची पाहणी केली व त्यानंतर महाराजांनी गडाचे नाव बदलून प्रचंडगड ठेवण्यात आले व गडावर सापडलेल्या खजिन्याचा उपयोग करून पुढे राजगड बांधण्यात आला व स्वराज्याची विस्ताराची सुरुवात याच ठिकाणाहून झाली. व महाराजांनी तोरणागड जिंकल्यानंतर जाऊन राजमाता जिजाऊंची भेट घेतली व आशीर्वाद घेतला. तोरणागडाचा विजय फक्त एक किल्ला जिंकण्याची गोष्ट नव्हती, तो आत्मविश्वासाचा विजय होता. तो हिंदवी स्वराज्याच्या सुरुवातीचा क्षण होता व अवघ्या 16 वर्षाच्या शिवबाने पेटवलेली ही ज्योत पुढे संपूर्ण भारताच्या इतिहासात तेजाने झळकली. आजही तोरणागड सह्याद्रीत अभिमानाने उभा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रेरणादायी कथा आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव.